नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 8वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय ऍक्टिव्हिटी नंबर 22. चला मग सुरू करूया. लर्निंग आउटकम्स काय आहेत ह्या ऍक्टिव्हिटी मधनं? रिव्ह्यूज अँड इफ नेसेसरी करेक्ट हिज ऑर हर ओन वर्क ॲज अ मॅटर ऑफ हॅबिट. आता खरं इथे तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला काय मेरिट्स आहे आणि काय डीमेरिट्स आहे, म्हणजे चांगल्या बाबी काय आणि त्याच्यातल्या वाईट बाबी काय, या आपल्याला इथे सांगायच्या आहे. कळतंय तुम्हाला? ही खरी आपली ऍक्टिव्हिटी आहे. आता इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत टीचर्ससाठी, बघूया त्या. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. टीचर ट्रायज टू इलेक्ट द आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स फ्रॉम द स्टुडंट्स. तुम्हाला जे क्वेश्चन्स दिले त्याच्यासाठी स्टुडंट्सकडनं काय एक्सपेक्टेड आन्सर आहे ते आपण बघू. पहिले क्वेश्चन्स वाचतो. हाऊ डू यू प्रिपेअर युअर सेल्फ फॉर स्कूल? मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स विच यू यूज टू प्रिपेअर युअर सेल्फ टू स्कूल. नंतर, डू यू यूज मिरर फॉर युअर प्रिपरेशन? हाऊ मिरर हेल्प्स यू? विल यू लाईक टू अपडेट युअर सेल्फ ऑर शुड बी डन बाय अदर्स? हे 5 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले आणि त्याचे पॉसिबल आन्सर ते असे म्हणता की बघा, इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेले स्टुडंट्सच्या, स्टुडंट ट्राय टू गिव्ह द आन्सर टू द क्वेश्चन आस्क्ड बाय टीचर अँड आन्सर विल बी ॲज. अशा प्रकारे असू शकतील. कसे बघा, बाथिंग, मेकअप, ह्याला बेदिंग म्हटलं जातं, हा शब्द लक्षात ठेवायचा. कोम क्लोथ्स, मिरर, मेकअप बॉक्स, या गोष्टींचा तुम्ही वापर करताय समजा. येस, मिरर हेल्प अस टू प्रिपेअर अवर सेल्फ. वी विल लाईक टू अपडेट अवर सेल्फ. आता हे क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी बाजूला काढून ठेवले. पॉसिबल आन्सर त्यांनी दिलेले, आपल्याला हे आन्सर आपल्या वहीमध्ये लिहायचे. ठीक आहे. हाऊ डू यू प्रिपेअर युअर सेल्फ फॉर स्कूल? मग आपण म्हणणार, आय डू ब्रश, बाथ अँड ऑल नेसेसरी वर्क अँड देन प्रिपेअर माय सेल्फ इन फ्रंट ऑफ मिरर. आरशासमोर मी स्वतःची तयारी करतो. सेकंड, मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स विच यू यूज टू प्रिपेअर युअर सेल्फ टू स्कूल. शाळेत जायच्या वेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज असते त्याची लिस्ट करा. मग आपण काय करणार, बुक्स, नोटबुक्स, टिफिन, स्कूल युनिफॉर्म, बॅग्स, या गोष्टी तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ऍड करू शकता, शूज तुम्ही म्हणू शकता, पण ते स्कूल युनिफॉर्म मध्ये इन्क्लूड होतं. कळतंय? नंतर थर्ड, डू यू यूज मिरर फॉर युअर प्रिपरेशन? मिररचा तुम्ही वापर करता का तुमची तयारी करताना? तर आपण म्हणणार, येस, फॉर कोमिंग हेअर, टाईंग नॉट ऑफ टाय जर घालत असाल तर, ॲज वेल ॲज टू मेक शुअर दॅट आय एम लुकिंग नीट अँड क्लीन. आणि आपण चांगलं दिसण्यासाठी मिररचा वापर करतो, स्वच्छ आणि चांगलं दिसताना स्कूलमध्ये जाताना. हाऊ मिरर हेल्प्स यू? मिरर तुम्हाला कशा पद्धतीने मदत करतो? इट मेक्स अवर वर्क इझियर अँड फास्ट. इट ऑल्सो मेक अस गुड लुकिंग. मिरर आपल्याला या पद्धतीने मदत करतो. विल यू लाईक टू अपडेट युअर सेल्फ ऑर शुड बी डन बाय अदर्स? तुम्हाला स्वतःला तयारी करायला आवडतं का दुसऱ्यांकडनं तयारी करून घ्यायला आवडतं? मग मी काय म्हणतो, आय प्रिफर माय सेल्फ टू बी अपडेटेड बाय मी बिकॉज आय नो माय सेल्फ मच बेटर दॅन एनी अदर. इथपर्यंत आलं? ओके, चला नेक्स्ट पार्टकडे वळूया. लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये बघा, ते काय म्हणताय, डिवाइड द क्लास इंटू 2 ग्रुप्स बाय युझिंग द टेक्निक 1-2. म्हणजे एकाने 1 म्हणायचं, एकाने 2 म्हणायचं. म्हणजे सिम्पली आपण असं म्हणू शकतो, इव्हन नंबरचे स्टुडंट एका बाजूला येतील, ऑड नंबरचे स्टुडंट एका बाजूला येतील. फॉर फॉर्मिंग 2 ग्रुप्स, 2 ग्रुप बनवायचे असे. टीचर अलॉट्स 2 टॉपिक्स फॉर 2 ग्रुप्स फॉर द डिस्कशन. 2 टॉपिक तुम्हाला दिले जातील. आता फर्स्ट टॉपिक आहे, यू करेक्ट युअर सेल्फ. हा एक टॉपिक आहे, याच्यावर मी क्वेश्चनरी काढलेली आहे. करेक्ट युअर सेल्फ बाय अदर्स, दुसऱ्यांकडनं तुम्हाला करेक्ट केलं जातं. हा त्याचाच व्हाईस वर्सा, म्हणजे त्याचा उलटा टॉपिक आहे असं आपण म्हणू. हा, डिस्कस इन ग्रुप अँड मेक अ लिस्ट ऑफ मेरिट्स अँड डेमेरिट्स. मेरिट्सची एक लिस्ट तयार करा, डीमेरिट्सची एक लिस्ट तुम्ही तयार करायची. 2 स्टुडंट्स विल प्रेझेंट बिफोर क्लास. 2 विद्यार्थ्यांनी ते क्लाससमोर प्रेझेंट करायचं. 1 विल प्रेझेंट मेरिट अँड अनदर विल प्रेझेंट डिमेरिट्स. एकाने मेरिट सांगायचे, दुसरा डेमेरिट सांगेल. ओके. टीचर गिव्ह सपोर्ट अँड फीडबॅक अँड टेल्स हाऊ करेक्टिंग युअर सेल्फ इज हेल्दी अँड इफेक्टिव्ह. तुम्ही स्वतःला जेव्हा करेक्ट करता तर ते किती इफेक्टिव्ह असू शकतं आणि किती चांगलं असू शकतं हे तुम्हाला इथे कळेल. आता याच्यासाठी मी एक परत सेल्फ
ॲडव्हान्टेज काय आपले सेल्फ लर्निंगचे, म्हणजे स्वतःचे करेक्ट करण्यासाठी सेल्फ लर्निंगचे आपण काय ॲडव्हान्टेज आहे ते बघूया पहिल्यांदा. यू कॅन चूज युअर ओन पेस, मटेरियल्स, मेथड्स, एव्हरीथिंग इज अप टू यू. मेरिट्स आहे हा सगळे. यू आर लेस स्ट्रेस्ड आउट अबाउट फॉलिंग इन फ्रंट ऑफ अनदर पर्सन. झालं. थर्ड, यू डोंट पे द टीचर्सला तुम्हाला पे करावं लागणार नाही. इज नायदर लोकेशन कॉन्सन्ट्रेट नॉट टाइम बाउंड, अँड all that is needed is access to a computer and a reliable internet connection to engage in self learning. Nantar, can take place from the comfort of anywhere as well as the luxury of any time, means that it is quite valuable for those who are locating or time constrained. नेक्स्ट, इट्स चीप ऑर फ्री. एकदम स्वस्त असतं हे किंवा फुकट असतं. यू सेटअप पेस, तुम्ही तुमचा पेस स्वतः सेटअप करता. यू कॅन डू इट ॲट एनी टाइम, तुम्हाला पाहिजे तेव्हा सेल्फ लर्निंग करता येतं. यू गेट बेटर ॲट डुईंग इट, आणि कदाचित तुम्ही स्वतः शिकता तर तुम्ही चांगले पण डेव्हलप होऊ शकता त्याच्यातनं. आता डिसएडव्हान्टेज काय आहे ते बघूया आपण. नो सेल्फ डिसिप्लिन, स्वतःला काही डिसिप्लिन तिथे नसतं. नो फेस टू फेस इंटरॅक्शन, त्याच्यात स्वतःचे कोणाशी इंटरॅक्शन आपलं होत नाही. लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी, याच्यात फ्लेक्झिबिलिटी सुद्धा कमतरता असते. लॅक ऑफ इनपुट फ्रॉम ट्रेनर्सपासून पण इनपुट कमीच भेटतं. स्लो इव्हॉल्युशन, याच्यामधनं तुमचं जे इव्हॉल्युशन होते हे प्रोसेस मात्र कशी असते, स्लो असते. गुड ई लर्निंग इज डिफिकल्ट टू डू, ई लर्निंग जे चांगलं केलं जातं ते फार कठीण असतं. लॅक ऑफ ट्रान्सफॉर्मेशनल पॉवर, आणि ट्रान्सफॉर्मेशनल पॉवर सुद्धा कमी असते, म्हणजे एखाद्याकडनं एखादी माहिती गोळा करणं हे सुद्धा फार कठीण असतं. नो पेरिफेरल बेनिफिट्स, आणि ह्याच्यातनं कुठल्याही प्रकारचे पेरिफेरल बेनिफिट्स येत नाहीत. आता हे मेरिट्स पण आहे आणि डेमेरिट्स पण आहेत, जो टॉपिक त्यांनी आपल्याला दिलाय त्याच्यावर. आता काय करायचं तुम्हाला, म्हणजे हाच सेकंड टॉपिक त्याचाच उलटा प्रकार आहे. पण तुम्हाला काय करायचं तर क्वेश्चन्स तयार करायचे. त्यांनी हे 2 पॉइंट्स बनवायला लावले, तर तुम्ही ह्याच्यावर क्वेश्चन्स विचारू शकता. पण ऑलरेडी आपण अगोदरचे क्वेश्चन इथले हे डिस्कस केलेले आहे, त्याच्यामुळे याच्यावरचे फक्त तुम्ही इथे काय करायचंय लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये, तर मेरिट्स आणि डेमेरिट्स हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये फक्त लिहून घ्यायचं आहे. समजतं इथपर्यंत? सॉल्ट ॲक्टिव्हिटीसाठी त्यांनी एक यूट्यूब लिंक दिली, तुम्ही त्या लिंकवर जाऊन अजून माहिती मिळवू शकता. प्रॅक्टिससाठी बघा काय, टीचर डिवाइड. आता हे प्रॅक्टिस करायचंय, टेक्निकली हे पॉसिबल नाही मला इथे करून दाखवणं, पण मी तुम्हाला सांगतो की काय एक्झॅक्टली. टीचर डिवाइड्स द क्लास इन 4 ग्रुप्स बाय युझिंग 1 2 3 4, म्हणजे एकाने 1 म्हणायचं, दुसरा 2 म्हणेल, 3 4 असे नंबर म्हटले जातील. पुन्हा परत 1 2 3 4, म्हणजे स्टुडंट्स असे 4 ग्रुप तयार करतील वर्गाचे. ओके. टीचर आस्क स्टुडंट्स टू डिस्कस अँड सजेस्ट वेअर अँड हाऊ विल यू करेक्ट युअर सेल्फ, आणि प्रत्येकांना टॉपिक तुम्ही दिल्यानंतर त्यांना विचारतं तुम्ही ह्याच्यामध्ये स्वतःला करेक्ट कसं करणार. ओके. थर्ड, टीचर मेक अ कलेक्टिव्ह लिस्ट ऑफ ग्रुप रिस्पॉन्स, आणि प्रत्येकाकडनं तुम्ही रिस्पॉन्सेस घ्यायचे. स्वतःला तुम्ही करेक्ट कसं करणार, तुम्ही कसे बरोबर आहे हे सांगा मला पहिल्यांदा, आणि त्यांचे रिस्पॉन्स टीचर कलेक्ट करेल. टीचर गिव्ह फीडबॅक अँड स्टेट इम्पॉर्टन्स ऑफ करेक्टिंग युअर सेल्फ, टीचर्स त्यांच्याकडनं फीडबॅक घेतील आणि तुमचं स्वतःला करेक्ट करून दाखवणं हे इथे फार गरजेचं आहे. आता मी काही पॉईंट्स दिलेले हेच महत्त्वाचे, प्रॅक्टिससाठी तुम्हाला काहीही करता येणार नाहीये, पण मी जे पॉईंट्स तुम्हाला दिले, मेरिट्स आणि डेमेरिट्स 2 दिलेले आहे, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज, ते सर्व तुम्ही लिहून टाका, आणि त्याच्यात तुम्हाला जास्त ॲड करता आले तरी सुद्धा चालेल, म्हणजे प्रॅक्टिसचा पार्ट आपल्याला इथे लिहायची गरज पडणार नाही. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलीच नाही म्हणून लिहिता येणार नाही. आता इव्हॅल्युएशन मध्ये सुद्धा आपल्याला मेरिट्स आणि डेमेरिट्स इथे तेच वापरता येतील, पण तरी पण मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो काय. द ग्रुप्स विल बी ॲज इट इज, म्हणजे प्रॅक्टिसमध्ये जसे त्यांनी ग्रुप सांगितले त्याच पद्धतीने ग्रुप तुम्ही ठेवू शकता. मग काय बघा, टीचर आस्क स्टुडंट्स टू प्रिपेअर अ स्किट ओव्हर एनी वन ऑफ देअर सेल्फ करेक्शन पॉइंट्स डिस्कस. ऑलरेडी आपण ते पॉइंट्स डिस्कस केलेले आहे, तर त्यांच्यावर काय म्हणताय की तुम्ही त्याच्यावर स्किट बनवा. स्किट म्हणजे एक नाटक रचा.
ओके, पण आपण ते पॉइंट्स ऑलरेडी लिहिलेले. स्टुडंट्स परफॉर्म द स्किट अँड टीचर अँड अदर ग्रुप्स गिव्ह फीडबॅक अँड सपोर्ट टू द परफॉर्मन्स. आता स्किट केल्यानंतर, स्किट म्हणजे एक छोटंसं नाटक तुम्ही केल्यानंतर त्याच्यावर टीचर आणि अदर ग्रुप्स तुम्हाला काय करतील, फीडबॅक देतील की तुम्ही कसं सांगितलं, काय सांगितलं, आणि तुमचे प्रॉब्लेम्स काय होते, कुठे चुकले कुठे नाही चुकले, याच्यावर अदर्स लोक सांगतील. टीचर ट्रायज टू इलिसिट आन्सर्स अबाउट हॅबिट इन्फॉर्मेशन ऑफ सेल्फ करेक्शन. सेल्फ करेक्शनसाठी जे क्वेश्चन्स आपण वर विचारले होते त्याच प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही इथे विचारू शकता. द प्रोसेस विल बी प्रिपेअर्ड फॉर ऑल ग्रुप्स, आणि सगळ्या ग्रुप्सने हे परफॉर्म करून दाखवायचं आहे. असाइनमेंट, युझिंग द सपोर्ट ऑफ द फॉलोइंग व्हिडिओ राईट अबाउट हाऊ विल यू सेल्फ करेक्ट अँड इट्स हॅबिट फॉर्मेशन. आता खाली तुम्हाला एक व्हिडिओ लिंक दिली, त्याच्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर, 10-12 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की सेल्फ करेक्शनला अजून आपल्याला काय करता येतं. पण मी जे पॉईंट्स दिले तेच तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे. याच्यातनं पण तुम्हाला अजून पॉईंट्स मिळतील, पण हे इम्पॉर्टंट पॉईंट्स मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे. तेच फक्त तुम्हाला ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचे. ते क्वेश्चन्स 5, नंतर ते इम्पॉर्टंट पॉईंट्स. समजतंय? मग आज काय शिकलो आपण स्टुडंट्स? द इम्पॉर्टन्स ऑफ रिव्ह्यू. स्वतःचा जो एक आपण रिव्ह्यू देतोय इथे, हे आपल्याला इथं कळतंय. तुम्ही मूवीजचे रिव्ह्यू पाहिले असे, त्याच पद्धतीने आपण स्वतःबद्दल किंवा कोणी काही सांगतंय तर त्याच्याबद्दल आपण रिव्ह्यू देतोय, हे इथे आपल्याला समजलं. हाऊ टू टेक रिव्ह्यू ऑफ देअर ओन वर्क. स्वतःच्या कामाचा आपण कसा रिव्ह्यू घेऊ शकतो इतरांकडनं. हाऊ टू डेव्हलप अ हॅबिट ऑफ रिव्ह्यूइंग ऑन वर्क. केलेल्या कामावर आपण कसं रिव्ह्यू देणार. कळतंय तुम्हाला? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.